आंजर्ले हे कोकणातील नितांत सुंदर गाव आहे. आंजर्ल्याचा समुद्रकिनारा, कड्यावरचा गणपती हे सगळं आपणास आवडेल असंच आहे. कड्याच्या गणपतीला जाण्यासाठी मंदिरापर्यंत थेट गाडी रस्ता आहे. मंदिर परिसरात चारही कोपऱ्यात असणारे बकुळ वृक्ष हे सुमारे 600 वर्षापूर्वीचे असून मंदिराची स्थापनाही त्याच काळातील म्हणजे इसवी सन 1430च्या सुमाराची असावी असे मानण्यात येते. या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते. इसवी सन 1780मध्ये सध्याचे मंदिर बांधले. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. आंजर्ले येथील हरिभट्ट नितसुरे यांच्या प्रयत्नाने पुण्यातील वासुदेव रघुनाथ घाणीकर आणि अन्य धनिक यांच्या आर्थिक सहाय्याने सुमारे 12 वर्षाच्या कालावधीत मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिर पूर्वाभिमुख असून मोठे सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशा रचनेचे आहे. सभागृहाला 3 बाजूने आत येण्यास दरवाजे असून वरती मोठा घुमट आहे. गर्भगृहावर उंच शिखर असून त्याची रचना कलात्मक आहे. येथील गणेशाची मूर्ती 3.5 ते 4 फूट उंचीची असून बाजूला रिद्धी सिद्धीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. पोटाभोवती नाग असून हातात परशु व अंकुश ही शस्त्रे आहेत. ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मंदिरात आंजर्लेपासून जवळ असणाऱ्या धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळांचे पोस्टर लावलेले आहेत. मूळ मंदिराच्या बाजूला शंकराचे पण तुलनेने लहान आकाराचे मंदिर आहे. यातील शिवलिंग काळ्या दगडाचे परंतु रेखीव कोरीवकाम केलेले आहे. मंदिराला चारही बाजूने संरक्षक भिंत आहे. गणपतीचे दर्शन घेऊन गणपतीचे पाऊल या ठिकाणाकडे चालायला लागायचे. मंदिराच्या आवारात भक्त निवास असून भोजनाची माफक दरात सोय होते. मंदिराच्या टेकडीवरून दिसणारा अथांग चकाकता सागर, हरणेचा सुवर्णदुर्ग, नारळ पोपळीची हिरवीगार गर्द झाडी हे दृश्य नजर खिळवून ठेवणारेच.